हवामान बदलामुळे हळद करपली, शेतकरी आसमानी संकटात। रिसोड तालुक्यात शेतकऱ्यावर आसमानी संकटाचा कायम वरदहस्त राहिला आहे। कोणत्या ना कोणत्या आसमानी संकटामुळे शेतकरी अडचणीत येत आहे। हे कधी काय होईल कधी सांगता येत नाही। निसर्ग कायम शेतकऱ्याच्या पाठीमागेच कोणत्या ना कोणत्या संकटाचा पाठलाग करतच असतो। अशातच रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरलेल्या हळद या पिकावर करपा रोग पडला असून जमिनीतील हळदीच्या गट्टूवर सुद्धा हुमणी अळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे। गहू पिकावर मर रोगाचा प्रभाव जास्त वाढत आहे। हरभऱ्याच्या पिकामध्ये मर रोगाची लक्षणे लागलेली आहेत। या शेतामध्ये खळेच्या खळे हरभऱ्याचे दिसत आहेत, तर काही पिके सकाळी व रात्रीच्या धुळीमुळे करपत आहे। अशा आसमानी संकटाचा कायम शेतकरी सामना करत आहे व भविष्यात आपल्या मालाला योग्य भाव मिळेल का या चिंतेतही रिसोड तालुक्यातील शेतकरी आहे। याबाबत शासनाने सहकार्याची भूमिका योग्य ठेवून मालाला योग्य भाव मिळावा अशा अपेक्षेत शेतकरी वाट पाहतोय। आपण पाहत आहे इंडियन न्यूज 24 साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव पाटील।